तिसऱ्या टर्म मध्ये 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक निर्णयाच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये याबद्दलचे विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये सुद्धा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख केला होता, पण काँग्रेसने आणि MIMने मात्र याला विरोध केला। हे बघता या मुद्द्यावरती सर्व पक्षांची सहमती बनवणं हे मोदींसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे। इंडियन कैबिनेट में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने NDA की सरकार ने वन नेशन वन इलेक्शन में जो हाई लेवल कमेटी की रिकमेंडेशंस थी उसको एक्सेप्ट किया है। हाई लेवल कमेटी recommendations on one nation one election on simultaneous elections, that those recommendations have been accepted today by the union cabinet. दोन्ही सरकार कुठल्याही पक्षाची असो, दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे। आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शन मध्ये येतो, जो डबल इलेक्शन में खर्च येतो, प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो, जनतेचा काळ वाया जातो, काळ वाचणार आहे, मोठा काळ वाचणार आहे। तो उसको नहीं मानते, ये नहीं चलने वाला है डेमोक्रेसी में। ये डेमोक्रेसी को टिकाना है तो जब जब चाहिए तब इलेक्शन करना पड़ेगा। तो नरेंद्र मोदी का पूरा गेम प्लान यही है कि नेशनल पार्टीज रहें और दूसरे तमाम रीजनल पार्टीज, छोटे पार्टीज हमेशा के लिए खत्म हो जाएं। कॉन्स्टिट्यूशन चलेगा तो कॉन्स्टिट्यूशन प्रिंसिपल्स के ऊपर चलेगा। तो बेसिकली नरेंद्र मोदी सिर्फ, क्योंकि बीजेपी की आइडियोलॉजी RSS की हमेशा ही रही है कि वो रीजनल पार्टीज को नहीं चाहते, इसीलिए वन नेशन वन इलेक्शन का एक मार रहे हैं तुग्गा। हम तो इसकी मुखालिफत किए हैं और मुखालिफत करेंगे, अपोज करेंगे। प्रस्ताव चांगला आहे का तर चांगला आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे का, आम्हाला आनंदच होईल जर सगळे घेणं, पण लोकशाहीमध्ये हे शक्य आहे का नाही ह्याची एक व्यापक चर्चा झाली पाहिजे। जेव्हा ते बिल आले, एकतर ते लॉ डिपार्टमेंटला जायला गेलं, अनेक प्रोसेस फॉलो करावे लागतील। आता कॅबिनेटने ते पास केलं आहे, पार्लमेंटला यावं लागेल, पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या स्टेक होल्डर्सची मतं घेऊन आयडिया किंवा विचार चांगला आहे का, अर्थातच चांगला आहे, कोणाला सगळी एकत्र इलेक्शन नको आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।